अंबरनाथ शिवमंदिराचे ऐतिहासिक महत्त्व, मान्यता आणि वैशिष्ट्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत. हे मंदिर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये आहे. अतिशय सुंदर, सुप्रसिद्ध असलेले अमरनाथ मंदिर म्हणजे आत्ताचे अंबरनाथचे शिवमंदिर हे पांडवकालीन असल्याचे मानले जाते. मुंबईपासून अवघ्या 65 किलोमीटर अंतरावर असलेले अंबरनाथ शिवमंदिर हे भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. राजा शिलाहर मंडलेश्वर यांनी इसवी सन 1060 या काळात हे मंदिर बांधलं असल्याचा शिलालेख भारतीय पुरातत्व विभागाला सापडला आहे. एवढं ऐतिहासिक महत्त्व असलेले हे मंदिर अनेक वर्ष दुर्लक्षितच आहे. अजूनही अनेक मुंबईकरांना तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांना या मंदिराची पुसटशीही माहिती नाहीये असे दिसून येते. उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहर घराण्यातील चित्तराज याने 1022 ते 35 या काळात हे देऊळ उभारण्यास प्रारंभ केला आणि इसवी सन 1060 ते 61 मध्ये चित्तराजाच्या धाकट्या भावाच्या मामवानी राजाच्या काळात या देवळाचे बांधकाम पूर्ण झाले. शिलाहर राजा घराण्यातील मामवानी राजाच्या काळात इसवी सन 1060 मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो. सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या 218 कला संपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या त्यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथ शिवमंदिराचा समावेश आहे. स्थानिकांच्या मान्यतेनुसार पांडवांनी एका रात्रीत एका मोठ्या दगडातून हे मंदिर बांधलेले आहे. हे मंदिर वालधुनी नदीवर बांधलेले आहे. हे मंदिर भूमीच्या शैलीत बांधलेले असून शिलाहराच्या वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. काळ्या बेसॉल्ट दगडाचा वापर करून मंदिर बांधण्यात आलेले आहे. अंबरनाथमध्ये इसवी सन पूर्व 200 पासून लोक राहत होते. इसवी सन 1415 च्या सुमारास गुरु नानक मंदिरात आले होते. दरवर्षी महाशिवरात्रीला लाखो भाविक या देवळात जातात. शिवमंदिराच्या उत्तर भागात इसवी सन 1060 काळातला संस्कृत शिलालेख आढळतो. मंदिरात मुख्य प्रवेशद्वारावर 2 मोठे सुंदर कोरीव खांब आहेत. भगवान शंकरांचे वाहन असलेल्या नंदीची मूर्ती प्रवेशद्वारावर आहे. अंबरनाथ शिवमंदिरात अनेक पायऱ्या, अनेक देवतांचे शिल्पे, कोरीव काम आणि रचना आहेत. यात एक मुख्य खोली आहे ज्याला गाभारा म्हणतात, जेथे शिवलिंग ठेवलेले आहे. शिवमंदिर जुन्या हेमाडपंथी शैलीतील दगडाच्या एका तुकड्यापासून बनवले गेलेले आहे. हे मंदिर शिल्पजडित आहे. अंतराल, सभामंडप, मंडपातील स्तंभ यावर विविध देवतांची शिल्पे साकारलेली आहेत. शिवमंदिराभोवती एक दगडी भिंत आहे. समोरचा नंदीमंडप कालौघात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजूनही टिकून आहे. मंदिर हे 2 भागात आहे, गाभारा आणि सभामंडप. गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागे आहे. गाभाऱ्याच्या दरवाजावर गणेशपट्टीवर शिव, सिंह आणि हत्ती यांचा सुंदर आकृती कोरलेल्या आहेत. या मंदिरावर गरुडासन, विष्णू मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपालधारी शिव, विवाहपूर्वीची पार्वती, शिवपार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती, चामुंडा, नटराज, कालीमाता, महिषासुरमर्दिनी, गणेश नृत्य मूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती आणि गजासुरवधाची शिवमूर्ती कोरलेली आहे. धार्मिक विधी करण्यासाठी एक मोठे अंगण आहे. सभामंडपाला दक्षिण, पश्चिम आणि पूर्वेकडे 3 प्रवेशद्वार आहेत. प्रत्येकाचा स्वतःचा मंडप आहे. मंदिराचे आतील भाग कथात्मक फलक, शिल्प यांनी सजलेले आहे. खांब अत्यंत विस्तृत कोरीव कामाने सुशोभित केलेले आहेत. मंडपापासून सुमारे 20 पायऱ्यांनी खाली गर्भगृह आहे. मुख्य मंदिरातून आत मंदिराच्या गाभाऱ्यात उतरावे लागते. महाशिवरात्रीला व श्रावण महिन्यामध्ये अनेक भाविक एकत्र येऊन भक्तिभावाने पूजा करतात. शिवमंदिर हे वर्षाच्या या काळात श्रद्धाळू भाविकांनी भरलेले असते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.